श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. आपल्या सर्वांना माहितीच आहे की स्वामी जयंती म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येतो आहे 10 एप्रिल 2024 रोजी. स्वामी जयंतीच्या सप्ताहामध्ये म्हणजेच 4 एप्रिल ते 10 एप्रिल या दरम्यान आपल्याला काही महत्त्वाच्या सेवा उपासना करायच्या आहेत. तसंच स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी देखील आपल्याला सेवा करायच्या आहेत. या सप्ताहामध्ये दत्ततत्व जागृत झालेलं असतं आणि त्यामुळेच कुठलीही सेवा जर आपण मनोभावे केली तर ती निश्चितच फलदायी ठरते आणि म्हणूनच या काळात आपण जास्तीत जास्त सेवा करावी. स्वामी प्रकट दिन सप्ताहामध्ये कुठल्या सेवा कराव्यात, स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी काय करावं, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या काही शंका असतील नक्की विचारा. स्वामी महाराजांची नित्यसेवा म्हणजेच दररोज शक्य होईल तेवढी सेवा तर आपण अवश्य करावी. त्यामध्ये प्रामुख्याने महाराजांचं जे चरित्र आहे स्वामी चरित्र याचे शक्य होतील तेवढे अध्याय, 3 अध्याय वाचायला जमलं तर अतिउत्तम. नाही शक्य झालं एकच अध्याय मनोभावे वाचावा. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र कमीत कमी 1 माळ मनोभावे तर आपण रोज पठण करावं. परंतु मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 4 एप्रिल ते 10 एप्रिल हा स्वामी जयंतीचा सप्ताह मानण्यात येतो. या सप्ताहामध्ये आपण जास्तीत जास्त महाराजांची सेवा करावी. महाराजांना स्वामी भक्तांची भक्ती आवडते. मनोभावे केलेली वेडीवाकडी असू द्या ती भक्ती महाराजांना आवडते आणि म्हणूनच स्वामी कृपा प्राप्त करण्यासाठी या सप्ताहामध्ये आपण शक्य होईल तेवढी सेवा करावी. ही सेवा केल्यानं आपण महाराजांच्या समीप जाणार, जवळ जाणार. आपल्या सर्वांची आध्यात्मिक प्रगती होईल. भक्ती मार्गातील जे अडथळे असतात ते दूर होतील. आपल्या स्वतःलाच आपल्या चेहऱ्यावरती एक विशेष तेज बघायला मिळेल आणि मग आपोआपच आपल्या प्रापंचिक ज्या अडचणी असतात, विवाह समस्या, नोकरी समस्या, आर्थिक समस्या, या सर्व समस्यांची किंवा संकटांची भीती आपल्याला राहत नाही. प्रत्यक्ष स्वामी महाराज हे नेहमी आपल्या पाठीशी आहेत असा आभास आपल्याला नेहमी होईल. फक्त आपल्याला मनोभावे ही सेवा करायची आहे. आता आपण बघूया या सप्ताहामध्ये 4 एप्रिल ते 10 एप्रिल या दरम्यान आपल्याला कुठली सेवा करायची आहे. ज्यांना कोणाला गुरुचरित्राचं पारायण करायची इच्छा असेल त्यांनी या सप्ताहामध्ये केव्हाही, जर उद्यापासून म्हणजे 4 तारखेपासून सुरुवात केली, 7 दिवसांचं पारायण आपण करू शकता किंवा 3 दिवसीय पारायण देखील आपण करू शकता. ज्यांना पारायण करणं शक्य नसेल त्यांनी गुरुचरित्रातील 14वा अध्याय किंवा गुरुचरित्र अवतरणिका हे जरी पठण केलं, दररोज पठण करा, 1 वेळा पठण करा, तरीसुद्धा खूप प्रभावी आहे. गुरुचरित्राचं पारायण कसं करावं, पूजा मांडणी कशी करायची, नियम काय आहेत, याविषयीचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहे. मी लागेल तर आपल्याला लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आपण तो व्हिडिओ नक्की बघावं आणि गुरुचरित्राचं पारायण या सप्ताहामध्ये आपण अवश्य करा. त्यानंतर नाथपंथी म्हणजेच नवनाथ महाराजांचं नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण देखील आपण या सप्ताहामध्ये करू शकता. 7 दिवसीय पारायण करू शकता, 3 दिवसांचं करू शकता किंवा 1 दिवसीय पारायण देखील करू शकता किंवा आपण रोज एका अध्यायाचं वाचन करू शकता. मग संकल्पयुक्त सेवा देखील करू शकता. 40वा जो अध्याय ज्याला कल्पतरू असं म्हटलं जातं, जो सर्व प्रकारच्या समस्यांचं निवारण करतो, 40व्या अध्यायाचं देखील आपण रोज पठण करू शकता. महाराजांचं चरित्र, स्वामी महाराजांचं चरित्र, स्वामी चरित्र 21 अध्यायांची ही पोथी आहे. साधारण 1 तास लागतो एक पारायण करायला. आपण या सप्ताहामध्ये रोज 1 याप्रमाणे 7 पारायण देखील होऊ शकतात. नाही शक्य झालं रोज 3 अध्याय वाचा. 7 दिवसांमध्ये आपण एक संपूर्ण पारायण करू शकता किंवा आपल्याला जेवढं शक्य होईल, कुठलीही अट नाही रोज किती अध्याय वाचायचे, आपल्याला जसा वेळ मिळेल सकाळी किंवा संध्याकाळी या स्वामी चरित्र पोथीचं वाचन करून जास्तीत जास्त पारायण आपण करावीत. पारायण करत असताना अध्याय समजून घ्या, अर्थ समजून घ्या. मी आपल्या चॅनलवर संपूर्ण पारायण अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आपण ही सेवा अवश्य करावी. संख्येमध्ये अडकून राहू नका. बऱ्याच वेळा 21 पारायणे, 101 पारायण, 108 पारायण असा आपण संकल्प करतो. हरकत नाही, जर मनोभावे आपण पठण करत असाल तर त्यासारखी चांगली दुसरी सेवा नाही. परंतु नुसतं संख्यामध्ये अडकून न राहता मनोभावे पठण करा. मग आपण 1 जरी पारायण केलं पण ते जर मनोभावे केलं तर ती सेवा देखील महाराजांपर्यंत नक्की पोहोचणार. त्यानंतर महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ हा अतिशय प्रभावी मंत्र आहे.
शक्तिशाली मंत्र आहे. या मंत्राचं नुसतं मनोभावे पठण जरी केलं तरी महाराज प्रसन्न होतात. रोज आपण 11 माळी केल्या अतिउत्तम, पण मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच माळ करा, मनोभावे करा. या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त या मंत्राचं पठण आपण करावं. त्यानंतर स्वामी गायत्री मंत्र आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो ऐकून आपण या मंत्राचं पठण करा. स्वामींचा तारक मंत्र, निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी, हा मंत्र आपल्याला माहिती आहे. तारक मंत्राचं रोज पठण करा किंवा श्रवण करा. आणि आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र, नवार्णव मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, या मंत्राचं देखील या सप्ताहामध्ये आपण दररोज पठण करावं. या व्यतिरिक्त आर्थिक संकट ज्यांना असेल, आर्थिक अडचणी असतील, त्यांनी भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र, ओम श्रीं नमः किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र, या मंत्रांचं आवर्जून पठण करावं. तर ही साधारण सेवा आहे. यापैकी जी जी सेवा आपल्याला शक्य होईल या सप्ताहामध्ये आपण अवश्य करा. आता 10 एप्रिल रोजी म्हणजेच स्वामी जयंती दिवशी, स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना दिवशी काय करायचं? सकाळी लवकर उठा, देवघर स्वच्छ करावं, देवघराजवळची जागा स्वच्छ करा, गोमूत्र शिंपडून घ्या, चौरंग मांडावा, चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं, त्या ठिकाणी स्वामी महाराजांचा फोटो असेल, फोटो मांडा, फोटोचं पूजन करायचं, गणपती बाप्पांचं पूजन करायचं. आपल्या देवघरात जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल, या मूर्तीला या दिवशी पुरुष सुक्तानं अभिषेक करायला विसरू नका. पुरुष सुक्तानं अभिषेक करायचा, मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची, चौरंगावरती तिची स्थापना करायची, त्यांना भस्म लावा, तुळशीपत्र वाहावं. महाराजांना या दिवशी कुठलाही गोड पदार्थ या दिवशी नैवेद्य अवश्य दाखवावा. आरती करायची, आरतीमध्ये गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची आरती करायची. आणि प्रकट दिनाच्या दिवशी जर आपल्याला शक्य झालं, स्वामी चरित्र या पोथीचं एक पारायण आपण अवश्य करा. स्वामी तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र, स्वामी गायत्री मंत्र, नवार्णव मंत्र, माता लक्ष्मीचा मंत्र, भगवान विष्णूंचा मंत्र, या ज्या साधना आहेत, ज्या आपण या 7 दिवसांमध्ये सप्ताहामध्ये करणार आहोत, त्याच आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी करायच्या आहेत. प्रकट दिनाच्या दिवशी गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि नवनाथांचा 40वा अध्याय, यापैकी जी जी सेवा शक्य होईल ते आपण अवश्य करावीत. तर यावर्षी 10 एप्रिल रोजी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी या सर्व सेवा करा. महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर नेहमी राहील, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. माहिती आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.